प्रॉब्लेम मातशे डिफरंट आसा हांगा डिस्टन्स फॉर्मुला यूज जातलो बट कितें दिला फाइंड द रिलेशन बिटवीन x and y such that point P is equidistant from this A 7,1 आणि P 3,5 फाटल्या प्रॉब्लेम फक्त हांगा दोन आसा x आणि y पॉइंट P आसा आमकां करचें ना तें so this point P is equidistant from A आणि B so distance formula आम्ही यूज करताले कळ्ळें सो कितें जातलें x आणि y चे रिलेशन एक्स गेले एका वायट दोन आसा सो तुका आन्सर मेळटा x आणि y एक इक्वेशन जातलें x आणि y तेका तशेंच दवरपाचें तितलो आन्सर सो एकले घेवया x1 y1 घेवया झाले कितें माहिती खतम करता तुम्ही सॉल्व क्वाड्रेटिक इक्वेशन जातले ना ना. ना कितें जातलें करूया आमी लेट्स स्टार्ट लेट्स ट्राय सो कितें जातलें म्हणून गाणा मला लक्ष दिना कोणा तुम्ही एक्सिस्टेंस स्टार्ट केला आता डिस्टन्स टाइमर रिमूव्हल आहे समजा नारे equal to distance PV so distance फॉर्म्युला बरे कितें तो दोन कडे recording होणार आहे. x1 the whole दोन square कडे recording. y1 the whole square so रंग distance फॉर्म्युला पाठ झालो मला सांग distance फॉर्म्युला सांग so आता सबस्टिट्यूट कर हांगासले squaring both sides कर तर रूट घेतलो squaring both sides so कितें जातलें x2 minus x1 p लाइन जो पय x2 कितें आहा 7 minus x1 आसा x so तेजो होल स्क्वेअर प्लस y2 कितें आसा 1 minus y1 जातो y तेजो होल स्क्वेअर इक्वल टू तर मग हे कोणाला विचारतो तशें बरं तशें कॉपी करून आमची विचार तर pb लाइन पय pb लाइनीचे आतां पय हां आता x हो x पय हो तो x हां x1 म्हणल्यारूच x आहा त्या प्रॉब्लेमात x1 म्हणल्यारूच x आसा पय म्हणून तो x येयलो आणि तो y1 म्हणल्यार y आसा म्हणून तो y येयलो आपण रो y1 घेतला न्हू हांवें x1 y1 हो x2 y2 कळटा न्हू हांगा पळयता म्हणल्यारूच तो x2 7 आणि y2 1 हा तशेंच हांगा x म्हणल्यारूच x1 म्हणल्यारूच x आणि y1 म्हणल्यारूच y तुझा आयला बरोबर अशें सायडीक गेलो म्हणजे इजी पडटलें अशें बरें x1 हांवें कितें घेतला x y1 कितें घेतला y अशें बरें x2 कितें घेतला 7 y2 कितें घेतला 1 अशें बरें न्ही करना आनी थंयच मार्क केला ते पॉइंट्स आवड किती म्हणल्यार तुमी सांगा म्हटलं पाटील तितक्या नाही करू शकत बरोबर स्टेप कळा सबस्टिट्यूट केला तो पुढे करूया पुढे काय सबस्टिट्यूट करता पय पीबी लाइन पळय आता पीबी लाइनीन हो x1 आयला हा x2 y2 आसा कितें जातले x2 कितें आसा 3 मायनस x1 कितें आहा x आसा तेजो स्क्वेअर प्लस y2 कितलो आसा 5 मायनस y1 कितलो आसा y तेजो स्क्वेअर हो स्टेप कळा सबस्टिट्यूशन पार्ट कळा सबस्टिट्यूशन आता हे सॉल्व करूया आता ब्रॅकेट पयली ओपन करूया ब्रॅकेट कशें स्क्वेअर लावपाक जाय स्क्वेअर खंयचो फॉर्म्युला हांव ओपन करतलो ब्रॅकेट या a plus b the whole square and a minus b the whole square क्या फॉर्म्युला आमकां पाठ करचे पडटली सॉल्व करता अडा फॉर्म्युला तर कितें जाता म्हाका हो फॉर्म्युला अप्लाय करून हांवें a minus b the whole square a square that is 7 square minus 2ab 2ab म्हणजे 2 into 7 into x plus b square plus x square और हो पाडे असो घेतले आन्सर कळे तर ते ब्रॅकेट ओपन करूया किती असले हा 2ab नो फॉर्म्युला तो 2ab तो minus 2ab फॉर्म्युला पाठ करूया minus b द होल स्क्वेअर तो फॉर्म्युला अप्लाई करा दिस इज a 7 is a आणि b is x so 2 into a into b आता हे कसे ओपन करतो ब्रॅकेट 1 स्क्वेअर minus 2 into 1 into y plus b square म्हणल्यार y square is equal to पाठ कळो ओपन केला ते ब्रॅकेट minus 2ab plus b square दोन फॉर्म्युला ते अप्लाय करून हे सॉल्व केला आहे अरे आपण करता पुढे सॉल्व
So the yes, हांगा ते a minus b the whole square. So किती आतले 3 square minus 2 into 3 into x plus x square plus 5 square minus 2 into 5 into y plus y square. हाँ, आता simplify करूया, multiply पहले करो. 7 square जातले 49. 2 into 7 जातले 14x plus x square plus 1 square is 1 minus 2 into 1 is 2y plus y square is equal to 3 square जातले 9 minus 2 into 3 6x plus x square plus 5 square is 25. 2 into 5 is 10 minus 10 y plus y square. हाँ, like term solution में y square डायरेक्टली आम्हाला कॅन्सल करतो आणि स्टेप काढाय ना तो थोडक्यात हांगा येतलो पळय हो y square आणि हांगा y square तो कॅन्सल जातलो हांगा तो मायनस y square जातलो कॅन्सल जातलो x square तसो हो x square आणि तो x square कॅन्सल जातलो या स्टेप कॅन्सल कर स्टेप आणि वाढी नका म्हणजे नंबर वांगडा 49 आणि 1 किती नंबर सांगा 10 9 हांगा मायनस 9 जातलो तो 25 वांगडा मायनस 25 जातलो म्हणजे x टर्म सांगा 14x x टर्म काय ना हो x टर्म मायनस 6 आणि प्लस 6x जातलो इक्वल टू y टर्म असा मायनस 2y म्हणजे y टर्म हा तो आम्हाला प्लस 10y जातलो झाले मला सगळे टर्म हो म्हणले कॅन झाले ते कॅन्सल मोड ते काय आहे ना खादा ते म्हणा तर झाले गो वे ते असे पाय धरतस ना विथ आव किती ओके ओके सर क्विक ओपन करो राइट टर्म झाले वांगडा आले नेक्स्ट x y y टर्म सॉल्व करूया 49 plus 1 is 50 50 minus 9 is 41 41 minus 50 25 is वर साइड इज वन 6 बरतले आणि 1 उरतलो 16 उरतले प्लस 16 चा आन्सर हे सॉल्व करून कितले येतले -14 प्लस येतले -8x आणि हे सॉल्व करून येतले प्लस 8y इज इक्वल टू 0 आता सगळ्या मागा 8 कॉमन असता 8 कॉमन काढूया किती उरतले 2 उरतलो मायनस हांगा x उरतलो 8 कॉमन येलो आणि y उरतलो इज इक्वल टू 0 तो 8 हे वरन तो इतलो डिवाइड आणि हेच उरतले आता किती उरले 2 - x + y = 0 याते रिलेशन बिटवीन x and y हे एका असे सिम्प्लिफाय कर x हे वरता x तर y वरता मायनस y जातो आणि 2 आम्हाला सोडता कॉम्प्लिकेटेड फक्त या सुद्धा स्टेप प्रमाणे भेटेल का फुल मार्क्स भेटेल थोडी थोडी या शब्दात फुल मार्क्स देऊ असं काय नाही पर्टिक्युलर काम आहे रिलेशन म्हणजे याचा आन्सर यानी सॉल्व होतं ना पुढे दिस इज द आन्सर कोई सारे कोणाकडे डाऊट झाला त्याच्या पार्ट ना पोस्ट पडतं सॉल्व करून पण या प्रॉब्लेम कसा आहे प्रॉब्लेम द व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल ABC ते टाइप ऑफ ट्रायंगल फॉर्म दिला हां हिंदी तर काय कसं करायचं सॉल्व करू ना ग्राफर सॉल्व करू एक ग्राफ पेपर आहे काय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला तर डिस्टन्स काढ AB काढून पॉसिबल असा डिस्टन्स AB काढपा बी मागे BC काढ आणि डिस्टन्स AC काढ तीन डिस्टन्स काढ युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला आन्सर भेटले AC काय आणि compare कर. आयसोसेलेस या इफ तुका AB इक्वल टू AC मिळव आणि या वेगळे वेगळे डिस्टन्स घे आणि दिस इज आयसोसेलेस ट्रायंगल इफ तीन साइड इक्वल मिळव जाल्यार इट इज अ इक्विलॅटरल ट्रायंगल तीन साइड डिफरंट मिळव जाल्यार स्केलर ट्रायंगल असे पटले सरळ ट्राय करता ना भैया मैं कुछ करा था इफ सपोज एक लाइन असा ए चे कोऑर्डिनेट आता x1 y1 चे कोऑर्डिनेट आता x2 y2 हां बोलो ना का प्लीज लक्ष द्या आणि हा एक पॉइंट असा इन बिटवीन A आणि B that this point we suppose P घेऊया P चे कोऑर्डिनेट घेऊया x, y हां this P point divides line AB in the ratio m1 is to m2
सेक्शन म्हणजे एक लाईन आम्ही कट केले खंयतरी ह्या पॉइंटान पी पॉइंटान ह्या लाईनी कट केले ए बी लाईन एट अ पॉइंट एक्स कॉमा वाय खंयच्या रेशोन कट केला m1 to m2 रेशोन कट केला मे बी 1:2 2:3 5:3 असे जाल्यार ह्या पॉइंटाचे कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट पी आर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट पी या तेका एक्स कोऑर्डिनेट करिता हो एक्स किती आसलो सांग m1 into x2 plus m2 into x1 plus m1 plus m2 और x कोऑर्डिनेट झालो अपॉन हे अपॉन m1 plus m2 तसं तर y कोऑर्डिनेट किती आसलो सांग yes m1 y2 plus m2 y1 upon m1 plus m2 so formula का याद रखना section formula m1 m2 is the ratio in which y1 p is cutting फाटलं तरी काय बरं next is midpoint formula फॉर्म्युला if समजा दिला if p is the midpoint of line AB p is the midpoint of line AB the coordinates of p किती असले सांग सपोज तो घेऊया x, y असा तर x कोऑर्डिनेट कसं भेटतं सांग x is x1 plus x2 upon 2 and y is y1 plus y2 upon 2 जाऊ मग सेट find the coordinate of the point which divide the line segment joining the point नावा देऊ ना basically this जाऊ नका नावा देऊ ना असं आम्ही एक पॉइंट दिला -2, -2 दिला 2, -4 आणि पॉइंट ऑफ द विचारला कोई कट करा डिवाइड करता का लाइन घ्यायची x, y and now the that point p दिला रेशो दिला basically रेशो दिला log x3 log x7 m1 m2 मिड पॉइंट नो 3 to 7 झाला मिड पॉइंट कसं जातो x1 y1 घे x2 y2 घे सॉल्व करून काय and according to that p the point which divides the line let p be the point which divides the line which divides the line मेरे पर coordinates of point p x a formula पर substitute करें solve कर y का formula पर substitute करें solve कर पण आता प्रमाण लक्ष द्या ना सॉल्व करता तरी पण m1 हा 3 x2 असा 2 प्लस m2 असा 7 into x1 असा -2 आपण m1 प्लस m2 3 प्लस 2 into 3 is 6 7 into -2 is -14 3 plus 7 is 10 6 minus 14 आन्सर असले -8 upon 10 करेक्ट यस कट जरा कट करूया आता इथून कट जातो नंबर 2 1 2 4 8 2 5 10 so answer उत्तर है -4 upon 5 बढ़िया सर और देखिए ये let find the coordinate of the midpoint of the line segment joining point A 4, -5 B 2, -3 ती लाईन निकाडून तर सगळं प्रॉब्लेम हाफ ना लाइन ड्रॉ कर हाफ फक्त घेऊया लेट ये पॉइंट घेऊया लेट P be the midpoint of let P घेऊया x, y x, y be the midpoint of line AB midpoint of line AB so midpoint formula किती आता x किती असता सिंपल डायरेक्ट किती तो x
x1 plus x2 upon 2 आता x1 x2 किती त्याचे दोन पॉइंट दिला पैकी तिचा एक x1 घे x1 y1 घेतलं तर किती आलो x2 y2 x1 किती आलो 4 plus 2 upon 2 4 plus 2 is 6 upon 2 so the answer is 3 x मिळवू नका 3 so y काढ y is y1 plus y2 upon 2 so y1 जातलं किती minus 5 plus y2 is minus 3 upon 2 किती असले minus 5 plus into minus 3 upon 2 minus 5 minus 3 answer is minus 8 upon 2 so answer is equal to answer भेटले minus 4 ती मराठी घेवपाचं y is minus 4 मराठीला म्हणजे ऑनलाईन पर्सेंटेज घेऊन therefore the midpoint is 14 पडले मग x comma y 3 comma minus 4 मराठी 14 स्टार्ट करूया सो आता पहा क्वेश्चन किती दिला फाइंड द रेशियो म्हटला आणि हा पॉइंट डिवाइड करला म्हटला सब तिकडचे ड्रॉ करता फॉर अंडरस्टँडिंग तो पॉइंट आहे ना हा पॉइंट ए सी 3 comma minus 2 आणि b minus 1 comma 5 आणि एक पॉइंट हा सी which is dividing the line 2 comma 3 तर रेशियो आता किती काय विचारला या प्रॉब्लेमात कोणत्या पॉइंटात डिवाइड केला ते सगळं दिला या प्रॉब्लेमात याद कर ज्यांना रेशो दिला असताना लेट द रेशियो बी a:1 हे याद कर सो a घेऊया आणि तो 1 घेऊया अदातला m1 अदातला m2 आणि जस्ट आम्ही नॉर्मल सॉल्व करत आले पाहिजे कसे प्लस 1 यस सो किती आले x कोऑर्डिनेट जातो कोऑर्डिनेट्स of point C. X coordinate के आदला फॉर्मूला किती आहे m1 x2 plus m2 x1 upon m1 plus m2 त्याचा सबस्टिट्यूट करतो m1 किती घातलं k घेतला आहे into x2 किती असा -1 or x2 or y2 x1 or y1 so x2 असा -1 plus m2 हा 1 आणि x1 असा 3 upon m1 plus m2 will be k plus 1 apart from substitution रेशो घेऊन आहे ना लेट द रेशो की k is to 1 के पास m1 जातलो k आणि m2 जातलो 1 apart कळो ओके सबस्टिट्यूशन पार्ट कळो पुढे सॉल्व करूया आता x कोऑर्डिनेट मला खबर असा या पॉइंटचा x किती असा 2 असा नो तर 2 आम्हाला सबस्टिट्यूट करता या प्रॉब्लेम आणि हे सॉल्व करतो किती आतले पुढे एक k plus 1 म्हणजे डायरेक्ट वैर मल्टिप्लाय असते लेफ्ट हँड साइड वरतो लाईनना सर तैसर 2 केले तर पहिल्यांदी होय तोय जातले पय k into -1 minus k जातले plus 1 into 3 जातले 3 और 2 पय दोघांको मल्टिप्लाय जातलो k पय जातलो 1 पय जातलो काय तर ब्रॅकेटान बरयला तर k plus 1 आता तो थंयचे की अनुसारल्यानंतर थंयचे कसं येला होय ओके हांगा हो आसलो k into -1 minus k आन्सर या मल्टिप्लाय करून हांगा बरयला 1 into 3 आन्सर 3 येला आणि k plus 1 आहे लेफ्ट हँड साइड गेलो ते 2 मल्टिप्लाय झाले होय k plus 1 फुल थगेले तर ते k plus 1 हांवें मल्टिप्लाय जातले तो 2 दोघांको मल्टिप्लाय जातलो k पय जातलो 1 पय जातलो 2 into k 2k जातले 2 into 1 2 जातले इज इक्वल टू त्या इनसा -k plus 3 आता राइट टर्म्स एका साइडीन राइट टर्म्स किती k हांगा -k हांगा इधर किती जातले प्लस k जातलो तो ऑलरेडी 3 आसा और 2 थंय जातले किती जातले -2 so 2k plus k will be 3k 3 minus 2 is 1 so k is 1 upon 3 so the k चे जे आन्सर येला पय 3.3 1 upon 3 yes तुझे आन्सर therefore so the ratio is और k चे आन्सर जाते 1 upon 3 और 1 is to 3 क्लियर है where एप्लीकेशन किसी वाला पॉइंट सी दिला -1 for divide the line segment AB A पॉइंट आहे कोऑर्डिनेट दिला आहे 2,5 आणि C पॉइंट का डिवाइड करता आमचा 1, इन द रेशियो दिला 3:4 3:4 दिला B पॉइंट कोऑर्डिनेट विचारला find coordinates of point B question answer find the coordinates सुपर क्लियर करतो
कोऑर्डिनेट पहिले बी ओवर जालो म्हाका अच्छा बी दिखना इसका ऑफ पॉइंट बी ओके हे आमी घेऊया x2 y2 घेऊना x2 y2 लेट कोऑर्डिनेट्स हाँ ये दिखुत ना फिर बरोबर पॉइंट b x2 y2 सेम सेक्शन फॉर्म्युला अप्लाय करपाचो आता कितें कोऑर्डिनेट्स ऑफ c coordinates of point C. Next coordinate किती घातलो? फॉर्म्युला बरे m1 x2 plus m2 x1 upon m1 plus m2. हे सगळे मार्क कर m1 m2 काय दिले ते 3:4 असो हो m1 जातलो हो m2 जातलो हो x1 y1 घेऊया हो xy जातलो डिवाइड केलाय तुम्ही सबस्टिट्यूट करूया फॉर्म्युलात x कितलो हा थंय -1 आसा m1 कितलो हा 3 into x2 कितलो आसा x2 तो आमी सॉल्व करून काडपाक जाय m2 कितलो आसा 4 x1 कितलो आसा 2 आसा अपॉन m1 plus m2 म्हटल्यार 3 plus 4 हो पार्ट पावर सबस्टिट्यूशन जाल्यार पळय कितें डाउट आसा कितें सबस्टिट्यूट करा पळय सगळे मार्क करा त्या नंतर पळय लाइन ड्रॉ फिगर ड्रॉ कर मार्क कर ते सबस्टिट्यूशन फास्ट आसा डायरेक्ट क्वेश्चन तो सबस्टिट्यूट करून ट्राय करायला मिस्टेक करण्याचे चान्सेस आसा फिगर ड्रॉ केले क्लियर जाता रे हाँ तेरा मेन एक्स कोई सबस्टिट्यूट मॅडम किती डाउट आसा रे x2 म्हाका कळना रे फॉर्म्युलाच x2 रे हा वाचतो तो म्हाका सॉल्व करून काडपाक जाय तोच दिवना तोच विचारला किती सिम्प्लिफाय करूया रे त्यातले -1 2 into x plus 4 into 2 8 आणि 3 plus 4 जातले 7 7 वयर वर 7 वयर झाले की घातले 1 into 7 कॉपी करून is equal to 3x2 अरे फॉर्म्युला plus 8 7 is to -1 -7 जातले हो 8 हांगा 8 तयार झाले की घातले -8 जातलो is equal to 3x2 -7 -8 आन्सर किती घातले -6 is equal to 3x2 नेक्स्ट स्टेप ऑन द 3 थंय वर बी कवितलो डिवाइड न्हू या अपॉन 3 x2 हे कट करून आन्सर किती घातले 300 3 3 5 15 सो x2 कितलो मेळ्ळो म्हाका -5 एक पॉइंट मेळ्ळो म्हाका x आता तो y2 काडपाक जाय सेम आता y2 फॉर्म्युला घे आणि तितून सबस्टिट्यूट कर m1 y2 m2 y1 अपॉन m1 m2 हां हे सगळे इन्फॉर्मेशन या फॉर्म्युला अप्लाय कर सॉल्व कर आणि y2 काढ काय काही कळना किती कळना विचारतो पाय